अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्जावरून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राज्यभर या प्रकरणाची चर्चा जी आहे ती होते। मात्र अखेरीस आज सोलापूर न्यायालयामध्ये या उमेदवारी अर्जावरून ज्या पद्धतीने अपील करण्यात आलेलं होतं, उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला होता। त्यानंतर हे अपील आज कोर्टाने फेटाळलेलं आहे। आपल्या सोबत आहेत सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत सर। सर, खरं तर खूप प्रतिष्ठेचा किंवा खूप चर्चेचा जो हा संपूर्ण अनगर नगरपंचायतीचा जो निकाल होता किंवा ही जी केस होती त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। अखेर आज ते फेटाळलं। नक्की कोणत्या ग्राउंड्सवरती हे सर्व जे काही अपील होतं ते फेटाळलं असं आपल्याला वाटतं? कारण अंतिम ऑर्डर जी आहे ती आलेली नाही आहे, काय वाटतं याच्यामध्ये? उज्ज्वला महादेव थिटे यांनी अनगर नगरपंचायत 2025च्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि उमेदवारी अर्ज सादर करताना कायदेशीर तरतुदींचं पालन करणं, कायद्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी त्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद करणं, त्याचं पालन करणं आवश्यक असताना देखील त्यांनी प्रामुख्याने त्यांचं मतदार यादीमध्ये नाव प्रभाग 4मध्ये असताना देखील त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये प्रभाग क्रमांक 5मध्ये त्यांचं नाव आहे असं लिहिलं। त्याच पद्धतीनं त्यांचा जो अनुक्रमांक आहे मतदार यादीतील तो त्यांनी 1042 असा लिहिलेला होता, परंतु त्यांचा अनुक्रमांक हा 217 आहे। 1042 पर्यंत मतदारांची यादीच नाही आहे त्या ठिकाणी, भाग क्रमांक 4 असेल किंवा भाग क्रमांक 5 असेल। ही गंभीर स्वरूपाची चूक होती आणि त्याहून गंभीर स्वरूपाची चूक म्हणजे त्यांनी सूचक म्हणून त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं होतं। सूचकाची सही त्या ठिकाणी असणं कायद्यानं गरजेचं आणि आवश्यक असतं। सूचकाची सही त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रामध्ये नव्हती। त्याच पद्धतीनं सूचकाचा जो अनुक्रमांक आहे तो त्यांनी 286 टाकलेला होता, परंतु मतदार यादीमध्ये त्या सूचकाचा अनुक्रमांक 152 असा आहे। 286 अनुक्रमांकावर त्या ठिकाणी रोहिणी गोटे या मतदाराचं नाव त्या ठिकाणी आहे, त्यामुळं ते देखील त्या ठिकाणी चुकलेलं होतं। या चुका अतिशय गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्शन ऑफिसर जे असतील त्यांनी त्यांचा अर्ज बाद केलेला होता। तो आदेश त्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं आणि अपिलामध्ये त्यांचं हेच म्हणणं होतं, परंतु त्यांनी जे अपील दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये ते फर्म अशा एका गोष्टीवर नव्हते युक्तिवाद करताना, की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सही केली होती परंतु ती सही त्या ठिकाणी गडप केली, बुजवण्यात आली। एक वेळेला असं म्हणले, एक वेळेला त्यांचं दुसरं म्हणणं असं होतं की आमची सही त्या ठिकाणी राहिली आहे, चुकून राहिली आहे, आम्हाला ती सही करण्याची पुन्हा संधी इलेक्शन ऑफिसरनी दिली नाही, असं देखील ते द्विधा मनस्थितीमध्ये ते युक्तिवाद करत होते। सरकार पक्षानं या ठिकाणी सरकार पक्षाच्या वतीनं असेल, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या वतीनं असेल, आम्ही युक्तिवाद करताना असं सांगितलं की ज्या दिवशी त्यांनी नॉमिनेशन फॉर्म या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केला त्याच दिवशी आमच्या निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांना चेकलिस्ट प्रोव्हाइड केलेली होती। चेकलिस्टमध्ये त्या ठिकाणी सिरियल नंबर 5ला त्याच्यामध्ये ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या होत्या आणि त्यांना त्या त्रुटी दुरुस्त करण्याची संधी दिलेली होती। त्यानंतर हा उमेदवारी अर्ज ज्या वेळेला छाननीला येईल ती छाननीची तारीख त्यांना कळून त्याची नोटीस देण्यात आलेली होती। ती नोटीस त्यांना प्राप्त होऊनसुद्धा ते त्या छाननीच्या वेळेला उपस्थित राहिल्या नाहीत। छाननीच्या वेळेला उपस्थित राहिल्या असत्या आणि त्या ठिकाणी या चुका रेक्टिफाय करायची संधी असताना देखील त्यांनी ती संधी देखील गमावली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्यांना फोन करून किंवा तुम्हाला छाननीला येण्यासाठी बंदोबस्ताची आवश्यकता आहे का, तुम्ही छाननीला येणार आहात का, असं पोलिसांनी फोन करून विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी असतील, त्यांचे चिरंजीव असतील, यांनी त्या छाननी प्रक्रियेमध्ये ते येणार नसल्याचे सांगितलं। वकील उपस्थित राहतील किंवा ते सुद्धा राहणार नाहीत असं सांगितलं। तशीच नोंद पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीला संबंधित पोलिसांनी घेतलेली होती। असं असताना देखील पुरेपूर संधी त्यांना दिलेली असताना देखील त्यांनी त्या चुका रेक्टिफाय केल्या नाहीत, त्या दुरुस्त केलेल्या नाहीत आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अनगरमध्ये आम्ही वारंवार जाऊ शकत नाही, तिथे दहशत होती। याच्यावर आम्ही न्यायालयामध्ये युक्तिवाद असा केला की उज्ज्वला थिटे ह्या एका राष्ट्रीय पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवित आहेत। अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं निवडणूक लढवित आहेत। तो पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आणि केंद्रामध्ये देखील सत्तेमध्ये आहे। जर उज्ज्वला थिटे यांना भय असेल तर पक्षाकडनं देखील राज्य निवडणूक आयोग असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल, माननीय कलेक्टर साहेब असतील, यांच्याकडे तक्रार त्या ठिकाणी दाखल करता आली असती। जर
केलेली सही खोडला असं त्यांचं म्हणणं असेल तर हा गंभीर स्वरूपाचा अपराध भारतीय दंड संहितेनुसार आहे, भारतीय न्याय संहितेनुसार आहे. तर त्या संदर्भात पोलीस स्टेशनला देखील तक्रार दाखल करता आली असती, परंतु आजपर्यंत त्यांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार पोलिसात दिली नाही. ना उज्ज्वला थिटे यांनी दिली, ना त्यांच्या पक्षाकडनं देण्यात आली. इलेक्शन ऑफिसरवर ते वारंवार त्यांच्या कंडक्टबद्दल न्यायालयामध्ये आरोप करत होते. त्यांच्या वरिष्ठांकडे त्याबद्दल तक्रार केली नाही. केवळ न्यायालयामध्ये येऊन त्यांच्यावर आरोप करणं आणि त्यांचा इलेक्शन फॉर्म संदर्भात जो आहे, नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो या ठिकाणी मंजूर करावा असं म्हणणं, हे काय तत्वाला पटणारं नव्हतं, कायद्यातील तरतुदीप्रमाणे नव्हतं. या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या. त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख वारंवार न्यायालयामध्ये सुनावणीला उपस्थित राहतात, त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. ही गोष्ट आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली. त्यांनी देखील कुठल्याही पद्धतीची तक्रार निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यांच्याकडे केलेली नाही आहे. त्यामुळे ह्यांचं जे म्हणणं आहे ते सर्व चुकीचं आहे आणि इलेक्शन ऑफिसरने जी ऑर्डर पास केली ती कायद्यानं तंतोतंत योग्य आहे. त्याच्यामध्ये कोणताही बेकायदेशीरपणा झालेला नाही. या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या आणि त्या संदर्भात उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल याचे न्यायनिवाडे सादर केले की सूचकाची जरी जर नॉमिनेशन फॉर्ममध्ये नसेल तर त्या मुद्द्यावरून या ठिकाणी तो अर्ज बाद केला जाऊ शकतो. खरं तर उज्ज्वला थिटे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर लोक, त्यांचं असं मत होतं की रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं हे कर्तव्य होतं की त्यांनी त्या संदर्भातली जी सूचकाची सही राहिलेली आहे ती निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती. कारण राज्य निवडणूक आयोगाचे जे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. मात्र कायद्याच्या पातळीवरती किंवा कायद्याच्या कसोटीवरती त्याचं काय स्थान आहे त्या आरोपांचं? अगदी तंतोतंत योग्य मुद्दा आहे की इलेक्शन ऑफिसरनी त्या चुका त्यांच्या निदर्शनाला आणून देणं आणि सही जर नसतील तर सही करून घेणं हे इलेक्शन ऑफिसरचं कर्तव्य आहे आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे हे दाखल कागदपत्रावरून दिसून येतं. ज्या वेळेला नॉमिनेशन फॉर्म स्वीकारला त्याच वेळेला ती चेकलिस्ट त्यांना प्रोव्हाइड केली. त्या चेकलिस्टमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की त्याच्यामध्ये सूचकाची सही नाही, सूचकाचा अनुक्रमांक चुकलेला आहे. इलेक्शन ऑफिसर त्यांचा हात धरून तर त्याच्यामध्ये सही करून घेऊ शकत नाहीत आणि हे चेकलिस्ट त्यांना प्राप्त झाली, याची सही त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या चेकलिस्टवर. या संदर्भातली नोटीस जी आहे ती इलेक्शन ऑफिसरनी मोहोळमधल्या त्यांच्या घरावर डकवून बजावलेली आहे. त्यांनी नॉमिनेशन फॉर्ममध्ये जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर नोटीस इलेक्शन ऑफिसरनी बजावलेली आहे. असं असताना देखील त्यांनी ती चूक सुधारणा करून घेतलेली नाही आहे, त्यामुळं तो अर्ज बाद झाला. कुठेतरी निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा संबंधित त्यांचे जे कोणी अपोजिट पार्टी आहे त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे ॲलिगेशन्स जे आहे ते करण्यात आले, जे आरोप करण्यात आले त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण केली किंवा दबावाखाली काम केलं गेलं. कुठेतरी हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या सगळ्या आरोपांवरून वाटतोय का आणि काय एकंदरीत त्याचं स्थान आहे? मला तसं तर याच्यामध्ये कुठलीही गोष्ट आढळून आली नाही, कारण संपूर्ण इलेक्शन प्रोसेसमध्ये जेवढे जवळपास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एकूण 4 अपील या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. संपूर्ण पारदर्शकता त्याच्यामध्ये दिसून आलेली आहे. सर्व कागदपत्र जी राज्य निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत, केंद्रीय निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत, कायद्यातील तरतुदी जी आहेत त्या सर्व कागदपत्रांचं त्या ठिकाणी पाहणी केली असता कायद्याचं तंतोतंत पालन झालेलं आहे, मार्गदर्शक तत्त्वांचं तंतोतंत पालन झालेलं आहे. आमच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती कायदेशीर आणि योग्यच आहे. आपण पाहिलं की खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून आरोप प्रत्यारोप जे आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा विरोधी पक्षाचे राजन पाटील आहेत त्यांच्यावरती करण्यात आलेले होते. मात्र ज्यावेळेस कोर्टात हा सर्व प्रकार समोर आला आणि कोर्टासमोर दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सही नसल्याचं सांगितलं नाही, हा जो त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला होता तर तो देखील या ठिकाणी खोडून काढण्यात आलेला आहे. कारण ती उमेदवाराची मूळची जबाबदारी असते. दुसरी गोष्ट म्हणजे छाननीच्या वेळेस प्रत्यक्षपणे उमेदवार जो आहे तर त्याने तिथं उपस्थित असणं अपेक्षित होतं. त्यांना पोलीस संरक्षण देण्यासाठी देखील प्रशासन तयार होतं. हे देखील या कोर्टाच्या संपूर्ण या सुनावणीमध्ये समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीतच अनगर नगरपंचायतीच्या निमित्ताने जो काही राजकीय धुळफेक किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहेत त्या ठिकाणी झाले त्याला आता कुठेतरी पूर्णविराम मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.